three consecutive natural numbers, 5 times the smallest number is 9 more than 4 times the greatest number. Find the numbers असं म्हटलं. म्हणजे काय, आता थ्री कॉन्सिक्युटिव्ह नंबर्स कोणकोणते ते बघा. थ्री कॉन्सिक्युटिव्ह नंबर्स आर काय काय म्हणणार आपण, x x प्लस 1 x प्लस 2, म्हणजे हे एका मागे एक येणारे नंबर्स असतात. x x प्लस 1 आणि x प्लस 2. स्मॉलेस्ट नंबर b x आणि ग्रेटेस्ट नंबर b, याला आपण काय म्हणूया x प्लस 2. हा ग्रेटेस्ट नंबर आहे. आणि आता कंडिशन नुसार काय सांगितलंय, कंडिशन अकॉर्डिंग टू गिव्हन कंडिशन. पहिली कंडिशन काय सांगितली की 5 टाइम्स द स्मॉलेस्ट नंबर. बघा 5 टाइम्स द स्मॉलेस्ट नंबर म्हणजे 5 into x, 5 times the smallest number is 9 more than 9, म्हणजे आपण याला प्लस 9 असं आपण म्हणू शकतो. आणि कुणापेक्षा 9 more than 4 times the greatest number म्हणजे x plus 2. या पद्धतीने ते इक्वेशन येईल. सो हे आपण सॉल्व करूया. 5x equal to 4 into x म्हणजे 4x, 4 into 2 that means 8, here 9 as it is. So 5x equal to 4x plus 9 plus 8 17. Then 5x equal to, आता हा जो 4x आहे इकडे प्लस आहे, इकडे जाऊन मायनस होईल, इकडे फक्त 17 राहतील. सो 5x minus 4x means x is equal to 17. आता तीन नंबर आपण काय कन्सिडर केले, स्मॉलेस्ट नंबर आपण कोणाला म्हटलंय, स्मॉलेस्ट नंबर कोण आहे, x आहे, म्हणजे जो आता जस्ट मिळाला तो 17. आणि त्यानंतर x plus 1 म्हणजे x किती आहे 17, 17 plus 1 म्हणजे 18, पुन्हा x plus 2 that means 17 plus 2. तर ते तीनही नंबर काय येतील, खाली आपण म्हणू शकतो नंबर 7, 17, 18 and 9. राइट. बघा, राजू सोल्ड अ बायसिकल टू अमित at 8% प्रॉफिट. राजूनं अमितला 8% च्या प्रॉफिट ना काय विकली, सायकल विकली. अमित रिपेअर्ड इट स्पेंडिंग ₹54. अमितने त्याच्यावर किती खर्च केला, 54 रुपीज खर्च केला. देन ही सोल्ड द बायसिकल टू निखिल. त्याने 54 रुपये खर्च करून निखिलला विकला. केवढ्याला, 1134 ला. विथ नो लॉस अँड नो प्रॉफिट. फाइंड द कॉस्ट प्राइस ऑफ द बायसिकल फॉर विच राजू परचेस इट. बघा आता काय काय सांगितलेले त्या पद्धतीने आपण नोट करून घेऊया. सगळ्यात अगोदर लेट द कॉस्ट प्राइस ऑफ द बायसिकल किती असेल बरं. लेट द सीपी ऑफ बायसिकल किती असेल माहित नाही ना, केवढ्याला खरेदी केली हे तर माहित नाही. मग ते आपण काय कन्सिडर करूया, काय सपोज करूया x. सो ती असेल समजा x. बर, आणि त्यानं काय केलं, राजू सोल्ड हिज बायसिकल टू अमित ऍट 4% प्रॉफिट. किती पर्सेंटच्या, सोल्ड टू अमित 8% प्रॉफिट. म्हणजे कुणाच्या रे, त्याच्या कॉस्ट प्राइसच्या 8%. मग ते आपण काढूया. सो त्याची जर आपल्याला प्राइस काढायची असेल म्हणजे कोणती प्राइस, 8% प्रॉफिट ऑन x म्हणजे परचेस
जी काही व्हॅल्यू असेल त्याने जी खरेदी केली असेल त्याच्या आपण 8% काढणार. म्हणजेच आपण ते कसं लिहिणार, x into 8/100%. कुणाच्या? x च्या, म्हणजे ज्या किमतीला खरेदी केलं त्याच्या 8%. हे आपण थोडंसं शॉर्ट जर केलं तर किती होईल बरं? 4 ने जर याला डिवाइड केलं, 4 टू 8, 4 टू 8 आणि 4 5 20. सो ही व्हॅल्यू काय मिळते? x into 2/25. मग ती अशी लिहिली तरी चालेल का? 2x/25 असं आपण लिहू शकतो. बर, ही झाली ना त्याची प्रॉफिट. 8% प्रॉफिट सह ती जी व्हॅल्यू आहे ती. आणि पुढे झालं काय? राजू सोल्ड बायसिकल टू अमित. ही बायसिकल कुणाला विकली? परत प्रॉफिट सहित विकली ना. कुणाला? अमित. मग ती व्हॅल्यू किती येईल? x plus 2x/25. का? कुणाला विकली? सोल्ड टू अमित. अमितला ती विकलेली आहे. मग ह्याला आपण असं लिहिलं चालेल, 25 into x किती? 25x plus 2x upon again 25. म्हणजे ते किती येतात रे? 27x/25. बर, आता ही विकल्यानंतरची प्राइस आहे, म्हणजे अजूनही फिक्स प्राइस आपल्याला कळालेली नाहीये. पण अमितनं काय केला? त्याच्यावर 54 रुपये म्हणजे 54 रुपये त्याच्यावर खर्च केला. मग ते आपण पुढे मेन्शन करूया. अमित स्पेंट 54 रुपीज. मग त्याला ते ऍड करावे लागतील. किती? 27x/25. 27x/25 आणि प्लस किती खर्च केला त्याने? 54 हा त्याने खर्च केला. बर, खर्च केला म्हणजे त्याने रिपेअरिंग केलं. आणि त्यानंतर हा खर्च करून कुणाला विकलं? नो प्रॉफिट नो लॉस. 1134 ला कुणाला विकलं? निखिलला ते विकलं. बर, म्हणजे मग ते 1134 ला त्यानं ते विकलं. किती खर्च करून? आणि प्लस 54. हे जर आपण सॉल्व्ह केलं, हे कुणाला विकलेले आता? निखिलला. बस हे सॉल्व्ह केलं की आपल्याला त्याचा आन्सर मिळेल. बघूया आता कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचं. आता हे 54 इथे प्लस आहे, इथे जाऊन मायनस होतील. मी थोडंसं हे इक्वेशन असं लिहितो बघा, 27x/25 प्लस 54 आणि इक्वल टू 1134 असं करतो. समजायला जरा सोपं जाईल. 27x/25 इक्वल टू 1134 मायनस 54. प्लस आहे तिकडे जाऊन मायनस होणार. सो 27x/25 इक्वल टू 1134 मायनस 54 म्हणजे ते किती येतील? 0 8 0 and 1 1080 येईल. आता हे 25 इकडे कसे आहेत? डिवाइड आहे, तिकडे जाऊन ते मल्टिप्लाय होणार. कशा पद्धतीने ते बघा. 27x equal to 1080 into 25. That means x is equal to काय रे? 1080 into 25 upon 27. 27 इकडे मल्टिप्लाय होते, इकडे जाऊन ते डिवाइड होते. सो 27 1 जा 27, 27 4 जा 108 आणि 40. सो x ची व्हॅल्यू किती मिळेल रे? 40 into 25. सो x will be 1000. ही त्याची सीपीयू म्हणजे त्या सायकलची ती व्हॅल्यू होती. तिची सायकल घेतली असेल केवढ्याला? 1000 रुपये. राईट.